नमस्कार, मी नितीन पाटील मुळे गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। वारंवार निवेदने देऊनही मागण्या मान्य होत नाही, म्हणून कृषी विद्यापीठाचे तृतीय श्रेणी कर्मचारी बसणार उपोषणाला। महाराष्ट्र शासनाचा वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 1 एप्रिल 2010, जुलै 2010 तसेच दिनांक 6 सप्टेंबर 2014 सर्व तरतुदीनुसार लक्षी प्रभावाने लागू करण्यास चारही विद्यापीठाला मान्यता दिलेली असूनही कृषी सहाय्यक आणि तृतीय कर्मचारी यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना 2 लाभाची योजना लागू करण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील कुलसचिव श्री S.M. गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती नेमणूक केली। ही समिती अनेक दिवसापासून कार्यरत आहे। दरम्यानच्या काळात या समितीने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची 208 प्रकरणे निकाली काढली आहेत, परंतु कृषी सहाय्यक आणि तृतीय कर्मचारी यांचे वेतन निश्चितीबाबत कोणतेही ठोस पावले उचलली नाही, असा आरोप माननीय कुलगुरू, माननीय कुलसचिव, कर्मचारी असोसिएशन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। कृषी सहाय्यक आणि तृतीय कर्मचारी यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना 2 लाभाची योजना लागू करण्यासंदर्भात अनेक वेळा निवेदने देऊन प्रत्यक्ष पडताळणी समिती अध्यक्ष, माननीय उपकुलसचिव, माननीय संशोधन संचालक, माननीय कुलगुरू यांना भेटूनही कोणतेही ठोस पावले उचलली गेली नाही, असेही या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे। कृषी विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध नसल्याने असलेली कुटीनता घालवण्यासाठी 2 लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हितासाठी शासनाने राबवण्याचे धोरण अवलंबिले आहे। महाराष्ट्र शासनाचे सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचे धोरणाची महाराष्ट्रातील 3 कृषी विद्यापीठाची म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी अंमलबजावणी करून आपल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ दिला आहे, परंतु डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रशासन मात्र वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून संभ्रम आणि गोंधळ निर्माण करीत असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे। सोबतच 3ही कृषी विद्यापीठांनी आश्वासित प्रगती योजना लागू करून मोठी चूक केली, ती चूक आम्ही करणार नाही, असे कुलसचिव कार्यालय सांगत असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे। चारही कृषी विद्यापीठाच्या आदेशात एक समानता असावी, ही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची भूमिका आहे, असे सांगण्यात येते। 3ही कृषी विद्यापीठांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू केली, मात्र डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ का गोंधळ, गैरसमज आणि टाळाटाळ करीत आहे हे समजायला मार्ग नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे। माननीय कुलसचिव यांच्या आदेशाने छाननी समिती स्थापन झाली। या समितीने मागील 7 ते 8 महिन्यात कृषी सहाय्यक आणि तत्सम तृतीय श्रेणी कर्मचारी प्रकरणे निकाली काढण्यासंदर्भात काय कारवाई केली, तसेच छाननी समितीचे अध्यक्ष श्री S.M. गोगटे साहेब यांनी कृषी सहाय्यकांना कोणती वेतन श्रेणी द्यावी या संदर्भात दिनांक 23/7/2024 ला माननीय कुलसचिवांना विचारणा केली असता आज 1 महिना लोटल्यानंतरही सुद्धा कुलसचिव कार्यालयाने या पत्रावर काय कारवाई केली, असा प्रश्न या निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे। निवेदनात असाही आरोप करण्यात आला आहे की विद्यापीठ प्रशासनात एकूणच गोंधळ असून कोणीतरी जाणून बुजून विद्यापीठ प्रशासनाला चुकीची माहिती पुरवून कर्मचाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेत आहे। त्या धोरणामुळे विद्यापीठ कर्मचाऱ्यांना 3 लाभाची सुधारित आश्वासित प्रगती योजना सुद्धा मिळण्याची शक्यता नाही।
महाराष्ट्र शासनाचे माननीय अप्पर सचिव श्री उमेश चांदिवळे यांनी कृषी विद्यापीठांना दिनांक 13/7/2024 ला पत्र लिहून 2 लाभार्थी आश्वासित प्रगती योजना लागू केल्यानंतर किती खर्च झाला याचा आढावा मागितला आहे। आपल्या विद्यापीठातील कर्मचारी मागील 8 दिवसापासून आपणास भेटून निवेदने देऊन शासन आपणास 2 लाभाच्या योजनेचा किती खर्च झाला हे विचारत आहे आणि आपले प्रशासन काहीच कारवाई न करता केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। निवेदनात विनंती करण्यात आली आहे की कृषी सहाय्यक आणि तत्सम तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या आश्वासित प्रगती योजनेसंदर्भातील प्रकरणे विनाविलंब निकालात काढण्यात यावी, अन्यथा सर्व कर्मचारी नाईलाजाने न्याय मागणीसाठी आपल्या कार्यालयासमोर मुदत उपोषणास बसणार असल्याचे ही यावेळी या निवेदनात म्हटले आहे। या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये एक प्रकारचा गोंधळ आहे। उपकुलसचिव कुलसचिवाचं नाव सांगते, कुलसचिव उपकुलसचिवाचं नाव सांगते आणि अशा प्रकारे एकंदरीत आज 10 महिने होत आहे आणि ते टाळाटाळ करत आहे। मागच्या महिन्यामध्ये आम्ही कुलसचिवांना भेटलो आणि 23 तारीख आणि कुलसचिव सांगतात की स्क्रुटिनी कमिटीच्या चेअरमननं आम्हाला पत्र लिहिलं की कोणती वेतन श्रेणी द्यावी। मग आता त्यांनी 6 महिने घेतलं तर आम्हाला तुम्ही 3-4 महिने द्या, अशा प्रकारची ते आम्हाला टोलवाटोलवी करून आजपर्यंत ते आम्हाला या लाभापासून ते वंचित ठेवत आहे। पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्याच काही लोकांनी 3ही कृषी विद्यापीठांना सांगितलं की बा ते चुकीचं करत आहेत।